नागपूरच्या यशोधरा नगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत एका घरातून 7.061 किलो गांजा जप्त केला। या प्रकरणी पती पत्नीला अटक करण्यात आली असून जप्त अंमली पदार्थाची अंदाजे किंमत 1,76,525 रुपये असल्याची माहिती आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संघर्षनगर येथील घरावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून छापा टाकला। झडती दरम्यान घरातून विक्रीसाठी साठवून ठेवलेला गांजा आढळून आला। त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसला असून या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। PSI कनसे आणि त्यांची टीम यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संघर्षनगर येथील मोहम्मद सरफराज अख्तर अन्सारी हा आपल्या घरी गांजा तस्करी करून आणलेला आहे आणि तो विक्रीकरिता घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावर लगेच PSI कनसे आणि आम्ही सदर घरावर छापा टाकला असता तिथं जे आहे तर त्याच्या घरामध्ये दोन पंच आणि महिला अधिकारी यांच्या समक्ष झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये 7.61 किलोग्राम वजनाचा गांजा ज्याची किंमत आहे 1,76,525 रुपयाचा मुद्देमाल तर मी जप्त केला। याच्यामध्ये जे आहे तर 2 आरोपी आहेत। तिची पत्नी गौसिया परवीन ह्यांनी सुद्धा या गुन्ह्यामध्ये तिचा सहभाग आढळून आल्यामुळे आम्ही तिला पण याच्यामध्ये आरोपी बनवलेलं आहे। काल संध्याकाळी दोघांनाही 16:30 वाजताच्या नंतर अटक करण्यात आली आहे आणि आता सध्या आरोपी हे पोलीस कस्टडीकरता कोर्ट न्यायालयात पाठवण्यात आले आहे। सदरचा गांजा आम्ही जो तपास केला त्याच्यामध्ये त्यांनी तो ओडिशा इथून आणलेला आहे आणि तो हिंगणा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी जाणार होता। तर ह्याबाबत आमचा तपास चालू आहे। याच्यामध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक जे भेटेल त्याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न होतील ते सगळेच आरोपी आम्ही करणार आहोत। याच्यामधला जो मोहम्मद सरफराज अख्तर आहे हा रेकॉर्डवरचा याच्यापूर्वी त्याच्यावर 2 ते 3 गुन्हे NDPSचे दाखल आहे आणि काही चोऱ्याचे आणि इतर काही रेकॉर्ड आहे त्याचा। आणि जी तिची पत्नी आहे तिचा हे म्हणजे रेकॉर्ड नाही फर्स्ट गुन्हा आहे। सदरची कामगिरी ही आमचे माननीय CP विश्वास नागरे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत परदेसाहेब अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रदेश विभाग, नित्यानंद झा साहेब पोलीस आयुक्त परिमंडळ 5 आणि श्री रोहित ओवळ सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कनसे, महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता गर्जे, पोलीस हवालदार राजेश पाली, पोलीस हवालदार अशोक तायडे, महिला पोलीस वैशाली गायधने, महिला पोलीस सपना राणे, महिला पोलीस शिपाई बबिता नावरे, राकेश तिडके, नितेश मिश्रा, साजिद खान, अमोल भेंडेकर, विनय कोचे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे।